नमस्कार. सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण राशीचक्रातील 8वी रास वृश्चिकबद्दल माहिती बघणार आहोत. त्याआधी जे लोक माझं चॅनल बघत आहेत त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलमार्फत तुम्हाला अचूक व तुमच्या फायद्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा एक प्रयत्न आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे अशीच चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला प्रोत्साहन मिळत राहील. चला तर मग वृश्चिक राशीबद्दल माहिती बघूयात. वृश्चिक ही जलतत्वाची राशी आहे. वृश्चिकचा स्वामी मंगळ आहे. स्वामी ग्रह मंगळ हा निडर आहे. मंगळामुळे या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावशाली असते. या राशीचे लोक फटकळ चिडके जरी वाटले तरी खूप प्रेमळ व भावुक असतात. ही रास खरं तर स्पष्ट बोलणारी व प्रेमळ रास आहे. स्वतःहून कोणाशी भांडणं करत नाहीत. या राशीच्या लोकांना भावनांवर नियंत्रण ठेवायला चांगले जमते. वाईट माणसाचा जास्त विचार करत नाहीत, पण जर एखादा वाईट वागला असेल तर ते लक्षात ठेवतात व योग्य वेळ आल्यावर त्यांना योग्य ते उत्तर देतात. यांच्या स्वभावातच धाडसी व रोखठोकपणा असा असतो. स्वतःच्या कामात दुसऱ्यांनी मध्ये मध्ये केलेले यांना आवडत नाही. मग ते काम ऑफिसमधलं असो, घरकाम असो व दुसरी बाहेरची कोणती कामे असो, जे काम हातात घेतील ते एकटेच काम शेवटापर्यंत नेतात. यांना राग लगेच येतो पण लगेच शांतही होतो. या राशीच्या लोकांना कोणत्याही कामात यश लवकर मिळते, कारण ही लोक कोणतेही काम विचारपूर्वक करतात. वृश्चिक राशीचे लोक खूप धार्मिक असतात. पूजापाठ, पोथी वाचणे, उपासना करणे, नामस्मरण करणे यांना खूप आवडते. तसेच या लोकांना गूढ गोष्टींमध्ये खूप रस असतो. गूढ स्टोरीज ऐकणे, होऊन गेलेल्या गोष्टींची हिस्ट्री काढणे, त्यांची माहिती गोळा करणे असे या लोकांना आवडते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या जीवनात संघर्ष जास्त बघायला मिळतो, पण तरी ते आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना तोंड देतात. या राशीची कल्पनाशक्ती, इच्छाशक्ती खूप चांगली असते. या व्यक्ती मनातले विचार जास्त कोणाला बोलून दाखवत नाहीत. मंगळ व गुरुग्रह यांची युती तुम्हाला लाभाची ठरणार आहे. शनी वक्री जरी असले तरी त्यांचे काही दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागणार नाहीत. उलट तुमचा मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. कामात यश येणार आहे. विद्यार्थ्यांना शुभ आहे हा काळ. मंगळ त्यांना त्यांच्या कार्यात यश मिळवून देईल. करिअर निवडताना मोठ्यांचा सल्ला घ्या. जाणकार व्यक्तींकडून माहिती घ्या. गुरुची शुभदृष्टी तुमच्या राशीवरती आहे. यशाच्या संधी वाढणार आहेत. वृश्चिक राशीचे लोक पोलीस, मिलिटरी अधिकारी, नेते किंवा शिक्षण या क्षेत्रात जास्त काम करू शकतात व त्यांचं नाव कमावू शकतात. राहू, मंगळ आणि शनी हे देखील तुमच्या शुभ स्थानामध्ये आहे. ते तुम्हाला चांगलेच योग प्रदान करणार आहेत. हा काळ प्रगतीचा व यशाचा आहे. या राशीच्या लोकांना ज्योतिषशास्त्र शिकण्यातही जास्त रस असतो. त्यातही त्यांना यश चांगले मिळते. तुमची आर्थिक स्थिती या महिन्यात बघता महिना अखेरीला थोडा खर्च होऊ शकतो. घरासाठी, शिक्षणासाठी किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या आजारपणासाठी तुमचा खर्च होईल. हातून दानधर्मही तुमच्या घडेल. स्वतःच्या तब्येतीकडेही तुम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे. इन्फेक्शन, हीटचे त्रास, मूळव्याध अशा आजारांना सामोरे जावे लागू शकते. तसेच जर युरिन इन्फेक्शन जाणवले तर डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या. या महिन्यात हितशत्रूंपासून सावध राहा. कामात अडथळे निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतील. तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग जास्त करू नका. तुम्ही खूप नकारात्मक विचार करता. पण जर शांत विचार करून निर्णय घ्याल तर त्यातनं तुम्हाला शुभ फळे मिळतील. नंतर पश्चाताप करावा लागणार नाही. या महिन्यात प्रेमी जीवनात प्रेमी जोडप्यांचा प्रवास घडेल. एकमेकांसोबत चांगला टाईम मिळेल. वैवाहिक जीवनातही थोडाफार जोडीदारासोबत मतभेद होईल, पण प्रेमही जास्त वाढणार आहे. जी जोडपी एकमेकांपासून लांब झाली होती ती एकत्र येणार आहेत. वृश्चिक राशीला लग्नासाठी योग्य राशी ह्या कर्क, वृश्चिक व मीन अशा आहेत. तसेच वृषभ, कन्या, मकर या राशी सामान्य राहतील. तसेच मेष, सिंह, धनु, मिथुन या राशींसोबत यांचं वैवाहिक आयुष्य चांगलं जमू शकत नाही.
या राशीच्या लोकांनी हनुमानाची पूजा करावी, तसेच ओम नमः शिवायचा जप करावा. त्याचा त्यांना खूप फायदा होईल. वृश्चिक राशीच्या लोकांनी जर रागावर नियंत्रण ठेवलं व डोकं शांत ठेवलं तर त्यांची सगळी कामे यशस्वी होतील. वृश्चिक रास ही खूप सहनशील अशी रास आहे. एकंदर हा महिना वृश्चिक राशीच्या लोकांना अत्यंत शुभ असा जाणार आहे. तरी माझी माहिती आवडली असेल व पटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलला सपोर्ट करा. बाकीच्या राशीची माहिती लवकरच चॅनलवरती येईल. धन्यवाद.